आपण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपली जी राजकीय भूमिका आहे ती बदलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आपण गेला आणि त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार होते संजय मामा शिंदे यांचा कुठे ते प्रचार सुरू केला. काय सांगाल याविषयी? ऐन वेळेला भूमिका बदलण्याचं कारण म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार होते नारायणराव पाटील यांनी आम्हाला कुठंतरी ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी विश्वासात घेतलं नाही आणि आम्हाला कुठेतरी ते विश्वासात घेण्यात कमी पडले. त्याच्यामुळं मी असेल, आमचे शहराध्यक्ष असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील, जिल्हा उपाध्यक्ष वगैरे युवकचे, आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊन अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा आम्ही प्रचार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आमच्या डोक्यामध्ये असं होतं, ज्यावेळेस संजय मामा शिंदे हे अपक्ष आहे, हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्यामुळे जर संजय मामा शिंदे जर निवडून आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं जर सरकार येत असेल तर आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी संजय मामाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. अजितदादा हे तर महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी महायुतीचा सुद्धा उमेदवार होता. मग महायुतीच्या उमेदवाराचा आपण प्रचार का केला नाही? महायुतीचा प्रचार करणं म्हणजे पक्षाच्या विरोधात गेल्यासारखं होतं. परंतु मी आता सांगितलं, ज्या उमेदवाराला कुठल्याही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नव्हता, ते अपक्ष उमेदवार होते आणि ते बऱ्यापैकी निवडून येण्याच्या परिस्थितीत आणि निवडून येण्याचं वातावरण त्या उमेदवाराचं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणं किंवा अपक्ष उमेदवाराचं काम करणं त्या ठिकाणी आम्ही पसंती दिली अपक्ष उमेदवार. कारण मी आता सांगितलं, महाविकास आघाडी सरकार आलं तर अपक्ष उमेदवार हा महाविकास आघाडीसोबत येऊ शकतो, ह्या भूमिकेने आम्ही त्या ठिकाणी गेलो. संजय मामा शिंदे यांना मागील वेळेस मतदान मिळलं होतं करमाळा तालुक्यातून. ते मतदान यावेळेस कुठेतरी विजयापर्यंत, आमदारकी असताना सुद्धा विजयापर्यंत घेऊन जाईल किंवा त्यामध्ये वाढ होईल असं वाटत होतं. परंतु छत्तीसगाव असेल, करमाळा तालुका असेल, यातून सुद्धा मामांना तारलं गेलं नाही. आणि त्यात आपण राष्ट्रवादी संजय मामांसोबत असताना सुद्धा कुठं कमी पडले संजय मामा? म्हणजे त्यांना पराजयाच्या दारापर्यंत त्यांना जावं लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्यावेळेस संजय मामांना पाठिंबा मिळाला त्यावेळेस संजय मामाला बऱ्यापैकी 118 गाव असते, 36 गाव असते, त्या ठिकाणी तारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस 2019ला संजय मामांनी अपक्ष चिन्हावरती निवडणूक लढवली होती, त्यावेळेस त्यांच्यासोबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट होता, सावंत गट होता. त्यावेळेस त्यांना कुठेतरी 35 ते 37 हजाराचं मताधिक्य आपल्या 118 गावांमधून मिळालं होतं, म्हणजे करमाळा तालुक्यामधून. परंतु त्यापेक्षा ते गट आता त्या गटाने महाविकास आघाडीचे उमेदवार नारायणरावांसोबत जाण्याची ज्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेस संजय मामाच्या गटामध्ये कुठेतरी एक दुपडी निर्माण झाली होती. असं वाटलं होतं की संजय मामा हे 30,000च्या आतमध्येच येतील. परंतु ही माझे आमदार जयवंतराव जगताप सावंत गट यांनी वेगळी भूमिका घेतलेली असताना हे आज 2024ला मामासोबत नसताना देखील मामाचं मताधिक्य हे वाढलंय. मामा हे 40-41 हजार मतापर्यंत गेले 118 गावात. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे त्यांच्यासोबत असल्याचा त्यांना फायदा झालेला आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते हे जीव ओतून जीव तोडून रक्ताचं पाणी करून मामासाठी प्रचार करत होते आणि त्याचाच कुठेतरी हा फायदा झालेला आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस मामासोबत जाऊन फायदा झालेला नसता तर मामा हे 2 गट सोडून गेल्यानंतर मामा हे 25-30 हजाराच्या आसपास केले असते. परंतु ही झालेली दुपडी किंवा ही मामाचं झालेलं राजकीय नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि वास्तविक पाहता 36 गावामध्ये देखील मामाला चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळालेलं आहे. परंतु 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत आपण पाहिलं तर 2019च्या विधानसभेच्या काळामध्ये बागल गट हा एक 65 ते 60 हजार मताधिक्य बागलांनी घेतलं होतं. परंतु आजचं मताधिक्य हे 2024चं मताधिक्य हे बागलांचं घटलंय. बागल हे 40-41 हजार मताधिक्यावर असल्यामुळं ते जे घटलेलं मताधिक्य हे नारायण आबा पाटील यांच्या पारड्यात पडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा नारायण आबांना त्या मताचा फायदा झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला तिथं नुकसान झालं. बागलांनी जर गेल्यापेक्षा तर जास्त मतदान जर घेत होती ते तर संजय मामाचा विजय हा त्या ठिकाणी निश्चित होता. संजय मामा शिंदे यांच्यावर 2 टीका केल्या गेल्या. त्या टीका म्हणजे 3,500 कोटींचा विकास आणि दुसरा मुद्दा असा की ते फक्त शुक्रवारी येतात
आणि फक्त ठेकेदार किंवा इतर लोकांना ते भेटतायत, अशा प्रकारचे त्या दोन टीका सातत्याने निवडणुकीच्या काळात दिसून आल्या. विरोधक म्हणल्यानंतर टीकाच करणार. मामा जर शुक्रवारीची येत असते आणि विकासच झाला नसता, मी आता सांगितल्या पद्धतीने 40-41 हजाराचं मताधिक्य मामाला तालुक्यात मिळालंच नसतं. मामा जरी शुक्रवारी येत असले तर मामा हे कंटिन्यू लोकांच्या संपर्कात होते. फोनवरती याच्यामध्ये लोकांची अटॅचमेंट मामाची खूप प्रमाणात होते. कधीही तुम्ही मामाला कधीही दिवसा दिव्या रात्रीचा मामाला फोन करा. मामानी फोन जर नाही रिसिव्ह केला तर 10 ते 11 मिनिटांना मामाचा फोन रिटर्न येत होता. याचा अर्थ मामाची माणसासोबत नाळ जोडलेली होती. येत्यात किती वेळा ह्यापेक्षा माणसाच्या किती संपर्कात आहे हे महत्वाचं होतं. आणि मामा हे तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात होते आणि संपर्कात असल्यामुळे मताधिक्य मामाला त्या ठिकाणी मिळले. आणि विकास जर तालुक्याचा झाला नसता तर मामाचं या ठिकाणी डिपॉझिट गेलं असतं ना. मामांना एवढं मताधिक्य वाढलंच नसतं. आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आतापर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत होता, कुठेतरी त्यांच्या विचारांची पाईक म्हणून तुम्ही आतापर्यंत पक्षामध्ये काम केलं, परंतु ऐन वेळेस निवडणुकीमध्ये तुम्हाला आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितले की मला विचारांमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही, त्यामुळे आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागला. मग डायरेक्ट पक्ष सोडूनच शेजारच्या घरात घरोबा का करावं वाटलं तुम्हाला? आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहे, परंतु आदरणीय अजितदादा यांना मी माझा नेता मानतो आणि पहिल्यापासून दादाचे माझे जवळीक आहे. त्या दृष्टीने पहिल्यापासून मी दादाचाच कार्यकर्ता होतो. काही कारणास्तव साहेबांसोबत मी राहिलो होतो, पण साहेब हे माझे दैवत आहे. साहेब हे पहिल्या आजही आणि इथून पुढेही आतापर्यंत माझे दैवत होते आणि ते कायमस्वरूपी दैवतच राहणार आहे. साहेबांच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठली किंवा साहेबावरती मी नाराज होऊन पक्ष सोडलाच नाही. स्थानिक लेवलचं जे इथलं राजकारण आहे, ह्या राजकारणामुळे आम्हाला वेगळा निर्णय त्या ठिकाणी घ्यायला भाग पडावं लागलं आणि तो घ्यावा लागला. आणि अजितदादा हे माझे नेते पहिल्यापासून. मी दादांचा आता सांगितलं म्हणून पहिल्यापासून दादांचाच कार्यकर्ता आहे. दादांच्या माझे फोनवर बोलणं हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. दादाच्या माझे कॉल होत्यातच. आणि आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की दादांचे ना आपले म्हणजे चांगले संबंध आहेत, आपण वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात सुद्धा आहेत असंही सांगितलं. त्या अनुषंगाने आपण करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदांवर काम केलेलं आहे. येत्या काळांमध्ये हनुमंत मांढरे पाटील हे कुठंतरी एका वेगळ्या पदावर काम करताना दिसून येतील का? नक्कीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत असताना करमाळा तालुक्यामध्ये आतापर्यंत ज्या गटातटाने पक्षाचा फक्त स्वतःचा गट वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वापर केलेला आहे पक्षाचा, परंतु इथून पुढच्या काळामध्ये पक्ष हा स्वतंत्र काम करून पक्षाची ताकद ह्या ठिकाणी वाढवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. त्या संदर्भात दादांशी माझं बोलणं देखील झालेलं आहे. दादांना स्पष्ट सांगितलं पक्षामध्ये कुठलाही मोठा नेता आला परंतु पक्ष संघटना हे त्या पक्षाच्या नेत्याच्या ताब्यात द्यायची नाही. पक्ष संघटना हे स्वतंत्रपणे काम करेल आणि पक्ष वाढवण्याचं त्या ठिकाणी काम करेल. आपण जी भूमिका घेईल त्या भूमिकेची पक्ष संघटना हे कायम प्रामाणिकपणे बांधील असेल, परंतु संघटना कुठल्या गटाच्या किंवा नेत्याच्या ताब्यात द्यायची नाही. ह्या बाबतीमध्ये दादाची माझी चर्चा झाली आणि दादांनी पण त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. संघटना वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम करून एक पक्षाची वेगळी ताकद आम्हाला ह्या तालुक्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये निर्माण करायची आहे. त्या दृष्टीने आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जे पक्ष माझ्यावरती जे जबाबदारी देईल त्या जबाबदारीला मी प्रामाणिकपणे काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार पक्षातून किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप असतील, मी असेल, जिल्हा उपाध्यक्ष रामवाडीचे सरपंच गौरवदादा झांजुर्णे असतील, असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आदरणीय अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून संजय मामा सोबत काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं